अधिकारी नेमताना बाहेरच्या जिल्ह्यातले आणि मोठे अधिकारी नेमले पाहिजेत. मॅनेज अधिकारी नेमला पाहिजे. ID किंवा आधार कार्ड अपलोड करतो तशी तेवढी विद्यार्थी संख्या नाही. ही खोटी विद्यार्थी संख्या याची चौकशी व्हायलाच पाहिजे. शिक्षकांच्या जागा रिक्त नसतानाही तब्बल 50हून अधिक शिक्षकाकडून लाखो रुपये घेतले असेल. संस्थेतला एक जागा विचारायला गेलं का जागा आहेत खाली म्हणायचं गुंतवायचं, पेमेंट घ्यायचं आणि काम करायचं नाही. नियता असल्याच्या कारणाने संस्थेची SIT नेमून चौकशी करून आज पोलिसाचा कोणी धाक दाखवत होते? अध्यक्ष सुजित बापू कदम. सुजित बापू कदम या शाळेचे आता अध्यक्ष आहेत ते. संस्था चालकांनी शासनाची फसवणूक करत शालेय पोषण आहार व त्यांचा निधी घेऊन 2019ला मी या संस्थेमध्ये कामासाठी पैसे भरले. मी माझी शेती विकून यांना पैसे दिलेले आहेत. अजित आप्पा जगताप यांच्या मिसेस सुप्रिया जगताप हेही माझ्या बरोबर आहेत. केव्हा होत्या? स्वर्गीय कदम गुरुजी आणि स्वर्गीय ताडअप्पा यांनी माझ्या मंगळवेढा शहरातील तालुक्यातील मुलांसाठी शिक्षण मिळावं या हेतूने शहरातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांना एकत्र करत मंगळवेढा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी लावलेल्या छोट्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. पण त्याच वटवृक्षाचं आता नेमकी काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. मंगळवेढा येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेमध्ये अनियता असल्याच्या कारणाने संस्थेची SIT नेमून चौकशी करून शासनाचा अहवाल सादर करून संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्य यांच्यावरती कारवाई करण्याबाबत पुणे येथील विभागीय आयुक्त पुणे यांना एक तक्रार अर्ज देण्यात आला आहे. खरं तर ही तक्रार मंगळवेढा तालुक्यातील असलेल्या येडराव गावातील उमेश शंकर माने यांनी दिला आहे. त्यांच्या व तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार शासन नियमानुसार 2012 नंतर शिक्षक भरती करण्यास बंदी असतानाही एका जागेवरती 2 व्यक्तीची नियमाबाह्य नेमणूक करण्यात आली आहे. तसेच त्या व्यक्तीतील ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका तेजस्विनी कदम MA म्हणजे महाराष्ट्राचे पदवीधर असूनही त्यांच्या शैक्षणिक पात्रता नसून शासनाची फसवणूक करत शिक्षण उपसंचालक पुणे त्यांच्याकडून मान्यता घेऊन लाखो रुपये पगार घेत शासनाचीही पगार घेत त्यांच्यावरती ठपका ठेवला गेला आहे. शिक्षकांच्या जागा रिक्त नसतानाही तब्बल 50हून अधिक शिक्षकाकडून लाखो रुपये घेतले असेल त्यांची देखील पैसे घेऊनही फसवणूक केल्याचा आरोप तक्रार अर्जात केली आहे. तसेच शासन नियमानुसार ST प्रवर्गातील 3 जागा असतानाही त्यापैकी एकच जागेवरती भरती केले असून आणि 2 जागा मग अद्यापही रिक्त आहेत. मग त्या का भरती केल्या गेल्या नाहीत? तसेच एवढंच नाही तर इतर ठिकाणी असलेल्या त्याच संस्थेमधील जसे की मवळ असेल, माळशिरस असेल, जत असेल या हायस्कूलमध्ये देखील जवळपास 300 विद्यार्थ्यांचे ऑनलाईन फक्त रेकॉर्डवरती विद्यार्थी मंगळवेढा येथे शिकतात असं दाखवण्यात आलं. परंतु प्रत्यक्षात विद्यार्थी त्या तालुक्यामध्ये हायस्कूलमध्ये शिकत आहेत. त्यामुळे संस्था चालकांनी शासनाची फसवणूक करत शालेय पोषण आहार व त्यांचा निधी घेऊन शासनाचीही फसवणूक करण्यात आले असल्याचा आरोप अर्जदार उमेश माने यांनी केला आहे. अशा अनेक बाबी समोर आणले गेले आहेत आणि या संदर्भात तत्काळ चौकशीची मागणी देखील करण्यात आली आहे. ज्यांनी अर्ज दाखल केला आहे ते आता उमेश माने आपल्या सोबत आहेत. माने साहेब, काय सांगाल? एवढी मोठी शिक्षण संस्था आहे मंगळवेढा शिक्षण प्रसारक मंडळाची, मग याच्यावरती आपण विभागीय आयुक्त पुणे यांना काय म्हणून तक्रार अर्ज दाखल केल्यात आहे? अशा कोणती बाबी अशा समोर आपण आणल्या गेल्या आहेत? तर आपली ओळख सांगा. मी उमेश शंकर माने, राहणार येडराव, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. 2019ला मी या संस्थेमध्ये कामासाठी पैसे भरले. मी माझी शेती विकून यांना पैसे दिलेले आहेत आणि मी दिले पैसे. मी 6 वर्ष झाले आज तगायत माझे काम झालेलं नाही. विनानोद अप्रूव्हल साठी शिक्षण संस्थेमध्ये केव्हा रुजू झाला होता? 2019 ते आज तगायत 2025 पर्यंत. अच्छा. 2025 मी कार्यरत आहे. मला अधूनमधून पैशाची मागणी होत होती. अप्रूव्हल आणायचा आयडिया आलाय, पण माझ्याकडे ती परिस्थिती नसल्यामुळे मी शेती विकून दिलेले पैसे, मी पहिल्यांदाच बोललो होतो की माझ्याकडे एवढेच पैसे येते. किती पैसे दिले होते आपण? मी त्यांना 34 लाख रुपये दिले होते. अच्छा. त्यातले मला त्यांनी 10 लाख रुपये ऑनलाईन मारले. त्यांना मी ऑनलाईनच मारले होते.
ऑनलाईन. त्यांनी 10ला 10 दिले. परत म्हटले की बाय हँड द्या, आम्ही खात्यावर घेत नाही. पण त्यांना आम्ही वरचे पैसे बाय हँड दिले. मग माझं काही काम झालेलं नाही, मी त्यातनं सोडायचा प्रयत्न केला. मग पैसे मागाय गेल्यावर त्यामुळे आपण सोडले एकंदरीत हे आता संस्थेमधले का? आज 5 वर्ष झाली काम नाही. माझा येण्या जाण्याचा प्रश्न उद्भवला. त्यामुळे माझ्या काम आणि मला काम होत नाही. मग येण्या जाण्याचा खर्च वाढला. त्यामुळे मी संस्थेत काम होईना म्हणून मी निर्णय घेतला की आपण सोडायचं. पण सोडल्यावर आम्ही पैशाची मागणी करत असताना आम्हाला पोलिसाचा धाक दावणे, आल्यावर दाब देणे. आज पोलिसाचा कोणी धाक दाखवत होते? अध्यक्ष सुजित बापू कदम, सुजित बापू कदम या शाळेचे आता अध्यक्ष आहेत ते. अच्छा. अध्यक्ष आहेत. दाग दावणे, खोट्या केसेस नावावर टाकणे. का तर तो दुसरीकडे तक्रार करतोय, आमचं नाव डॅमेज होतंय. मग आम्ही म्हणायचो की काम करा आमचं, अजून पैसे देतो पण काम करा. आज तर काही काम झालेलं नाही. आणि विषय असा आहे की रोस्टरनुसार काम नाही ह्या संस्थेत. अच्छा. संस्थेत रोस्टरनुसार काम नाही. बरेच सहकारी माझे मित्र आहेत. अजित आप्पा जगताप यांच्या मिसेस सुप्रिया जगताप हेही माझ्या बरोबर आहेत. ते केव्हा होत्या? ते आता आहेत का? आता नाहीत, माझ्या बरोबरच लागले होते. ते बी माझ्या 6 महिना लेट आले ते. त्यांनी काय पैसे वगैरे भरले हो, होते? त्याने पैसे काही भरलेत. किती भरलं होतं आणि हे आपल्याला कसं माहित झालं? मी एकत्र जाता बोलतोय ना, त्यावेळेला आप्पाला ओळखलं, बाबा आप्पा तुम्ही कशासाठी आलाय, तर असं जागेसाठी आलोय. भरलेत पैसे म्हणले 30-40 लाख भरलेत, मागणी आहे म्हणली भरलेत. आपण भरले. आज तगायत कोणाचंही अप्रुव्हल आलेलं नाही. अशा किती शिक्षक आता आहेत इथे कार्यरत आहेत आणि त्यांच्याकडून एकंदरीत किती पैसे घेतले गेलेले आहेत? मोठी रक्कम आहे. रक्कम काय सांगता येणार नाही कोणाची किती अंदाजे घेतली. तरी अंदाजे 50 लाखाच्या पुढे असेल प्रत्येक शिक्षकाचे? हा. आणि 52 जण आम्ही काम करतोय इथं. अच्छा. त्यातले 17-18 जण विना अनुदानित. आज 17-18 वर्षे, काय जणाला 18 वर्ष झालेत, काय जणाला 15 वर्ष झालेत. अद्याप विना अनुदानात? अद्याप विना अनुदानित आहेत. अच्छा. पण प्रत्येक ह्या संस्थेतला एक जागा विचारायला गेलं का जागा आहेत, खाली म्हणायचं गुतवायचं, पेमेंट घ्यायचं आणि काम करायचं नाही. आणि उलट त्यांना डॅमेज करत राहायचं. म्हणजे कुणाला दाब दे, कुणाला वशिला सांग, काय कर. माझ्या बाबतीत तर असं घडलेलं आहे. आता आपण SITची देखील चौकशीची मागणी करण्यात आली आहे. काय नेमकं याच्या पाठीमागे नेमकं काय? आता त्या SIT चौकशी झालीच पाहिजे. माळसरस वेळापूरमध्ये संस्था आहे, अजून नंदेश्वरला आहे, बेगमपूरला आहे, नरखेड मोहोळमध्ये आहे. ही SIT चौकशी शासनानं पूर्ण लक्ष देऊन करायला पाहिजे. रोस्टरनुसार भरती झालेली नाही. शिक्षण अधिकारी असो किंवा शिक्षणाचं कोणी असो, मॅनेज करून जागा भरल्या जातात. ज्या पैसे जास्त येतात त्यांना लवकर अप्रुव्हल मिळतं, ID मिळतो. आमच्या गरीबाशींचं काय चालत नसेल तर त्याला ID वगैरे दिला जात नाही. आता ID द्यायचा आहे, लाख द्या, उद्या ID येतोय, दिवाळीला येतोय, पाडव्याला येतोय. ह्या वैतागानं आम्ही सोडलेलं आहे. पण मोठी रक्कम ह्या संस्थेवर आहे, हे जी कसून चौकशी झालेली पाहिजे. आणि गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं पहिलं ताडाप्पा असतील, स्वर्गीय कदम सर असतील, यांनी गोरगरिबासाठी काढलेली शाळा आहे. पण आता सध्या शाळेचे एज्युकेशन म्हणून काय राहिलेलं नाही. साधारण किती विद्यार्थी आहेत या शाळेमध्ये? आता पहिली परिस्थिती काय होती शाळेची आणि आता काय परिस्थिती आहे? आता सध्या शिक्षण म्हणून काही नाही, फक्त कार्यक्रम. शिक्षण म्हणून 0 बजेट आहे. पहिलं ह्या शाळेचं नाव होतं, त्यामुळे भरपूर विद्यार्थी येत होते. सायन्स कॉलेज जिल्ह्यात टॉपला होते. सायन्सचं आता लॅबही नाही. सिनियर कॉलेज, दलित मित्र कदमगोरी सिनियर कॉलेज काढलं, इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज आहे. सायन्सला ऍडमिशन घेतलं तर त्या विद्यार्थ्याची लॅब नाही, त्याला लॅबरी येत नाही. केमिस्ट्री फिजिक्सचं प्रॅक्टिकल होत नाही. प्रॅक्टिकल झालं तर त्याची लॅबरी नाही. लॅब नाही, कुठं करणार तो विद्यार्थी? आणि फी तर मोठ्या प्रमाणात घेतली जाते. आपण 300 विद्यार्थी देखील असा आरोप केला गेला की 300 विद्यार्थी फक्त दाखवले गेले आहेत बाहेरचे. हो, खरं आहे. काय नेमकं काय त्या पाठीमागे? विद्यार्थी संख्या कागदोपत्री जास्त दावली जाते. ID नुसार ID किंवा आधार कार्ड अपलोड करतो, तशी तेवढी विद्यार्थी संख्या नाही. ती खोटी विद्यार्थी संख्या आहे, याची चौकशी व्हायलाच पाहिजे. खरं तर या संदर्भात आपल्याकडे काय पुरावा वगैरे आहेत ना, कॅटलॉग आम्ही बघतोय. पोरगच नसतं इथे, प्रॅक्टिकलला डायरेक्ट येतं. म्हणजे तुम्ही त्या शाळेत असल्यामुळे मी स्वतः हे शाळेत तुम्हाला सर्व माहित आहे. मी स्वतः हे शाळेत 2019 पासून 2024 पर्यंत काम करतोय. विद्यार्थी डायरेक्ट परीक्षेला येतात, ते म्हणतात आम्हाला ID माहित नाही, हे माहित नाही. आम्ही मग विचारायचं, बाबा आमच्याकडे बी नाही, आम्हाला पाठवते क्लास टीचरला दाब देऊन घ्या. कुठनं द्या आम्ही? ती परिस्थिती त्या पोराशींची नसती. XYZ खेड्यातनं मुलगा मुलगी अभ्यासासाठी शाळेसाठी येतात, गोरगरिबाची परिस्थिती नसते. पण त्याची परिस्थिती सध्या ह्या कॉलेजमध्ये नाही. दखल उच्च स्तरावर दखल घेतली जाईल असं वाटतं. एकंदरीत आता एवढं शिक्षण प्रसारक एवढं आता एवढं मोठं आहे, तर त्यांचं देखील म्हणजे आपली देखील कुठेतरी दखल घेतली जाईल असं वाटतं. हो, वाटतं ना. आत्ताचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील,
ते पारदर्शक काम करतात. मी स्वतः भेटणार आहे त्यांना. अधिकारी नेमताना बाहेरच्या जिल्ह्यातले आणि मोठे अधिकारी नेमले पाहिजेत. मॅनेज अधिकारी नेमला पाहिजे. खरं तर ह्यांनी आता SIT चौकशीची मागणी केली गेली आहे. या पाठीमागे नंतर यांनी तक्रार अर्जामध्ये देखील अनेक आरोप केलेले आहेत. आपण देखील शाळेचे जे कोणी प्राध्यापक असेल किंवा सचिव असेल त्यांचे देखील आपण त्यांच्या काय बाबी आहेत ते देखील जाणून घेणार आहोत. त्यांच्या आरोपाला किती तथ्य आहे देखील ते देखील तेवढं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आणि त्यांची देखील बाजू आपण मांडण्याचा देखील प्रयत्न करणार. येणाऱ्या काळात त्यांची देखील बाजू आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया हे वळण आता किती मोड घेणार आहे ते देखील पाहणं तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. कॅमेरामन अक्षय व्यवहारसह भारत शिंदे, न्यूज इंडिया मराठी, मंगळवेढा.